बाबर मयूर. तर आज आपण एक नवीन ब्लॉग घेत आहोत. सर्वांची कमेंट्स आली होती की ताई तुमचं होम टूर द्या. तर आज फायनली तुमच्यासाठी मी होम टूरचा ब्लॉग तयार करत आहे. तर चला पाहूयात. ते ना घेते घर घेतले. तर फायनली हा आहे आमचं होम. आमच्या होमला आम्ही नाव दिलेलं आहे चंद्रबन, जे की आमच्या सासूंचं आणि सासऱ्यांचं नाव होतं चंद्रकला व बबनराव. तर दोघांचं मिळून आम्ही चंद्रबन असं नाव दिलेलं आहे. हे आहे आमचं मोठं गेट आणि ह्या साईडला आहे छोटं मेन. आणि इकडे आहे हा खूप मोठा असा पोर्शन. इथे काही कार्यक्रम करू शकतो. एक वेळेस 4 ते 5 4 व्हीलर गाड्याही इथे बसू शकतात. असा खूप मोठा प्लेस आहे आणि खूप छान. चला तर आता आपण जाऊया. इथे आम्ही ॲक्रेलिकमध्ये गेटला गणपतीची डिझाईनमध्ये करून घेतलेली आहे डिझाईन. तर हे आहे आमचं छोटंसं आम्ही केलेलं गार्डन. त्यामध्ये वेगवेगळी फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत, गुलाब वगैरे. इथे कळ्यांचं झाड आहे. ह्याला खूप सुंदर अशा फुलं येतात. एक टाइम ॲट लीस्ट 3 ते 4 गजरेही होतात. आम्ही तर देवालाच वापरतो. आंबा हा आत्ताच लावलेला आहे मागच्या वर्षी. इकडेही छोटी छोटी फुलांची झाडं लावलेली आहेत. आणि बाहेरच्या किचन गार्डनमध्ये जास्वंद, गुलाब वगैरे बरेच काही लावलेलं आहे. इथे मोगऱ्याचं झाड आहे. हे खूप मोठं झालं होतं, त्यामुळे आम्ही कटिंग करून परत त्याला हे फुटलेत आणि त्याला पाणी. हे आहे जास्वंद. हे खूप उंच गेलंय सरळच. आणि ह्या साईडला आहेत मोराची विद्येची झाडे. हे आहे आमचं मेन गेट. आणि इकडे आहे आमची महादेवाची पिंड, जी की मी तुम्हाला पूजेमध्ये वगैरे दाखवलीच होती. त्याचं पाणी पडावं नाही म्हणून आम्ही त्याच्या खाली तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे. हे आहे आमचं मेन डोर, जे आम्ही सागवानीमध्ये बनवून घेतलेलं आहे. कारण की दाराला उंदा वगैरे कंपल्सरी पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही असं सागवानीमध्ये मस्त 2 डिझाईनमध्ये डोर बनवून घेतलेलं आहे. हा आहे आमचा हॉल. फर्निचरमध्ये महाराष्ट्रीयन बैठक टाईपमध्ये केलेलं आहे, जेणेकरून कोणीही वयस्कर वगैरे आहे त्यांना बसायला वगैरे कम्फर्टेबल वाटतं. आणि त्याची हाईट वगैरे आम्ही कमी ठेवलेली आहे. ह्या साईडला आम्ही केलेलं आहे फर्निचरचं युनिट, 3 युनिट. तर इथे बरेच काही आमचं आणखी काम राहिलेलं आहे, शोच्या वस्तू वगैरे. कारण आम्ही आणखी खूप दिवस झालेले नाही आहे इथे बंगलो बांधल्यापासून. बरीचशी कामं आमची बाकी आहे. जेवढं होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे आम्ही अशा खिडक्या काढलेल्या आहेत, त्याला पडदे वगैरे सर्व बनवलेले आहे ह्या टाईपमध्ये. अशा प्रकारे इथे एक, वरती एक आणि वरती 2 अशा आमच्या हॉलमध्ये 6 खिडक्या आहेत, जेणेकरून आम्हाला दिवसभर लाईट वगैरे लावायची गरज पडत नाही. आणि आम्ही डबल हाईट घेतलेली आहे, त्याच्यामुळे आमचं बेडरूम, बाल्कनी वगैरे सगळं आतून आलेलं आहे. तर हा आहे आमचा हॉल. आम्ही असं जिन्याखाली फर्निचर वगैरे बनवून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आमचं इन्व्हर्टर वगैरे बॅटरी ठेवलेली आहे. तर हे आमचं आहे आणखी एक डोर, जिकडनं बाहेर पोर्च आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि ह्या दारामागे आम्ही इथे टॉयलेट बाथरूम बनवलेलं आहे, जे की हॉलमध्ये कोणी आल्यानंतर हा दरवाजा उघडा असला तर कोणाला इथे टॉयलेट बाथरूम आहे म्हणून हे समजतही नाही. त्याचबरोबर इकडे आहे आमचं किचन.
तर हे आहे आमचं किचन. ह्या साईडला आम्ही एंट्रीला येतानाच किचन वाट्याच्या साईडला हे डबल डोअरचं आम्ही फ्रीज ठेवलेलं आहे. इथनच किचन वाटा आम्ही चालू केलेला आहे. इथे आम्ही एक्वा बसवलेला आहे. तसेच इथे चिमणी, गॅस वगैरे किचन वाट्यावर आणि ओव्हनी तिथे सेट केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या साईडला आम्ही घेतलेला आहे देवघर. देवघर सागवानी मध्ये असावं असं म्हणतात, म्हणून आम्ही सागवानी देवघरच बनवून घेतलेलं आहे. इथे वरती एक किचनच्या खिडकी येते. तसं आम्हाला चिमणीमुळे जास्त गरज पडत नाही, कारण चिमणीतनं पूर्ण फोडणीचं वगैरे बाहेर जातच. आणि इथे देवघराच्या साईडला एक खिडकी आलेली आहे. आणि इकडनं एक डोर आहे, जिकडनं आम्ही कपडे वगैरे बाहेर धुण्यासाठी पोर्च वगैरे आहे. असं सर्व बंगल्याच्या साईडला आमच्या जागा सोडलेली आहे. आणि इथनं आमचं आता सध्या मी असं सामान ठेवलेलं आहे. कॉकरीचं कपाट आहे. इथले काम आमचं बाकी आहे, जे आम्ही आता थोड्या दिवसात करणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही खाली टॉयलेट, बाथरूम, किचन आणि हॉल बनवलेला आहे. आणि जिना हा आम्ही आतमधूनच बनवलेला आहे. आमच्या इथे आणखी फ्रेम्स वगैरे, फोटो फ्रेम, काही आणखी डिझायनर फ्रेम वगैरे लावायचे आणखी पूर्ण बाकी आहे. ही आहे आमची मनू, जिला आम्ही रोज सकाळी पाहून दिवसाची सुरुवात करतो. असं डबल हाईटचा हॉल बनवलेला आहे, जेणेकरून आम्हाला इथनही सर्व हॉल मधलं दिसतं. तसंच हे आहे झुंबर. किती किलोचं आहे हो? 1 टन. 1 टनचं हे झुंबर आहे. आणि न्यू डिझाईन आलेली होती तेव्हा, त्याच्यामुळं सरांनी मुंबईला जाऊन घेऊन आलेले आहेत. त्याचं लाईट्स वगैरे लावलं खूप छान दिसतं. एखाद्या दिवशी मी तुम्हाला रात्री त्याचा लाईट लावलं दाखवेल, कारण आता लाईट लावलं तर ते कळणारही नाही. ह्या साईडला आम्ही ऍक्रिलिक मध्ये असं दार बनवून घेतलेलं आहे. तिकडे बाल्कनी आहे, तर त्याचा वापर होत नव्हता म्हणून आम्ही तिथे असं ग्रीन कलरचं पोतं वगैरे लावून तिथे असं स्टोरूमचं मुलांच्या खेळण्या वगैरे ठेवलेले आहेत. इकडे एक खिडकी आहे. आणि ह्या इकडनं आम्ही बनवलेल्या आहेत 2 बेडरूम. तर आता पाहूया. ही आहे एक बेडरूम आमची. इथे आम्ही असं सर्व फर्निचर मध्ये कपाट वगैरे बनवून घेतलेले आहे. स्लायडिंगचे कपाट आहे. जेणेकरून स्लायडिंगचं असल्यामुळे ओपनचं त्याचं जास्त दरवाजे उघडल्यावर जागेचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे सेटल होतं छोट्या जागेमध्ये. तिथे वरती आम्ही लॅफ्ट वगैरे बनवून घेतलेले आहे. जे सामान लागत नाही ते त्याच्यात ठेवण्यात आलेलं आहे. इकडने एक खिडकी आहे आणि ह्या साईडने एक खिडकी आहे. उन्हाळ्यामध्ये ह्या खिडकीचा खूप उपयोग होतो आम्हाला, कारण उन्हाळ्यामध्ये ह्या खिडकीतनं खूप थंड हवा येते. आणि थंडीत वगैरे तर फॅन लावायची गरजच पडत नाही, खूप हवाच हवा आहे. AC वगैरे बसवलेला आहे. इकडनं एक दरवाजा आहे. आमच्या म्हणजे बऱ्यापैकी सर्व रूमला 2 दरवाजेच आहेत. इकडनं एक बाल्कनी येते. ह्या बाल्कनी मधनं आम्हाला सर्व बाहेरचं पाहायला वगैरे, काही कार्यक्रम वगैरे असलं सर्व जण मुलं वगैरे इथनच पाहतात. ह्या साईडला एक टीव्ही बसवलेला आहे. ह्याचा जास्त वापर होत नाही, पण रात्री दुपारी थोड्या प्रमाणात पाहण्यात येतो. 2 बेडरूम साठी इथे टॉयलेट, बाथरूम बनवलेलं आहे. आणि ही एक बेडरूम जी की मामांची आणि अक्कांची आहे.
तर इथेही आम्ही तसंच केलेलं आहे. 2 डोर आहेत, स्लायडिंगचे ह्या साईडला कपाट आहे, ह्या साईडला असं स्लाइडिंगचे कपाट आहे जेणेकरून जागा कमी लागते. ह्या साईडला मुलांची वह्या पुस्तकं ठेवलेली आहेत आणि वरतीही सर्व कपाट वगैरे बनवून घेतलेली आहे. इथेही लॅफ्ट आलेली आहे. ह्या साईडला एक खिडकी आहे व त्या साईडला पण एक खिडकी आहे बाल्कनीच्या. आणि ह्या रूम मध्ये पण एक एसी बसवलेला आहे. एसीची गरज शक्यतो उन्हाळ्यातच थोडीफार पडते, दुपारच्या टायमाला, संध्याकाळी. आणि इकडनं येत आहे एक बाल्कनी ज्यातनं आपल्याला दिसणार आहे आपलं किचन गार्डन. इकडे किचन गार्डन कडे घ्या. तर किचन गार्डन मध्ये सध्या फक्त वांग्याची रोप आणि लसूण, पालक, वाल तर बऱ्यापैकी खराब होत चाललाय. सध्या काही लावलं नाहीये कारण की मामा वगैरेच नाहीये तिथे. प्रकारे ही एक बेडरूम आणि त्या साईडची एक बेडरूम, वरती 2 बेडरूम आहेत. आता आम्हाला कॅन्टोन्मेंट मध्ये पडतो त्याच्यामुळे आम्हाला मोकळी जागा खूप सुटलेली आहे. आणखी एक बेडरूमचं काम बाकी आहे आणि ह्या साईडनी आपल्याला जाता येतं वरती गच्चीवर. तर इथनं आहे जिना आणि इथनं आपण जाऊ शकतो गच्चीवर. तर गच्चीवर काय मी आता जात नाही, गच्ची सर्वांना माहितीच असते. इथनं बाल्कनीतनं दाखवा आपलं सर्व कसं दिसतं वरच्या गॅलरीतनं. अशा पद्धतीने आम्ही घराची डिझाईन बनवलेली आहे. आणखी आमचे बरीचशी काम बाकी आहे. फार जास्त फोन नाही पाहू बाळा. टीव्ही युनिट पैसे आमच्या सध्या शोच्या वस्तू बऱ्याचशा आणायच्या राहिलेल्या आहेत. ही मी पंढरपूरला गेले होते, मला आवडली म्हणून ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तेव्हा मी आणली होती. आणि हे बांबूचं झाड खूप शुभ असतं, शक्यतो देवघरातच पाहिजे. पण आमची मुलं खूप खोडकर आहेत त्याच्यामुळे आणि सर्वात लहान त्याच्यामुळे आम्ही इथे ठेवलेलं आहे. आणि ही एक कासव ज्याचं मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये खूप सारं महत्त्व सांगितलं होतं. अशा प्रकारे त्यात पाणी टाकून गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून आम्ही ठेवतो. आणि खूप सुंदर अशी कृष्णाची मूर्ती जी की माझ्या दाजींनी, माझ्या काय म्हणता येईल भाऊजींनी, दिरांनी आणली होती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे ती. आणखी बरंच काही इथे शोच्या वस्तू वगैरे लावायच्या राहिलेल्या आहेत. इथं सर्व लाईट्स वगैरे पण आहेत बरं का, पण आता उजेड्यामध्ये सगळं दिसतात की नाही माहीत नाही व्यवस्थित. अशा पद्धतीने ते फर्निचरमध्ये लाईटचं वगैरे भरपूर काम केलेलं आहे, जे आता उजेडात तुम्हाला दिसत नसतील. आणि अंधारात रात्रीच्या टायमाला खूप छान वाटतं लाईट्स वगैरे लावल्यावर. आता मी तुम्हाला एकदा झुंबरही लावून दाखवते, ते दिसतंय की नाही माहीत नाही मला दिवसा, पण लाईट लावल्यातलं संध्याकाळी मी त्याचा तुम्हाला हे करेन, एखाद्या दिवशी दाखवेल. ह्या साईडला आम्ही स्वामींचा फोटो लावलेला आहे. त्याला एक लाईट्स वगैरे पण ठेवलेली आहे स्वामींच्या फोटोला. आता आपण बाहेरचं बॅक साईडचं हे पाहूया. त्या साईडला असा खूप सारा ओपन पेस आहे, जिथे आम्ही खूप असं कार्यक्रम वगैरे करू शकतो. बऱ्यापैकी म्हणजे आमची छोटी मोठी कार्यक्रम, जेवण वगैरे काही असले का इथेच होतात. आणि आमची ही गाडी जी की दिवसभर इथे सावलीत राहते जागा असल्यामुळं.
आणि काही कार्यक्रम असला तर गाडी बाहेर लावायला जागा आहेच, पण ऊन असल्यामुळं शक्यतो सर्व 4 व्हीलर 2 व्हीलर सर्व आताच असतात सावलीमध्ये, त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं. आणि इतर वेळेस बाहेर काढून इथं 50 लोकांचं जेवण वगैरे व्यवस्थितरित्या होतं, कारण आमच्याकडे शक्यतो सारखे काही ना काही कार्यक्रम चालूच असतात. तर अशा प्रकारे इकडनंही हा डोर येतो आणि तिकडनं मेन डोर येतो. इथे असं व्यवस्थित आजी बाबांसाठी बसायला चेअर वगैरे आहेत की जे असल्यावर निवांत दुपारच्या टायमाला इथे बसतात, संध्याकाळच्या टायमाला बसतात. इथनं आम्हाला सर्व बाहेर गल्लीमध्ये होतो आम्ही पहिले राहायला, आमचं जुनं घर. तर त्यांना नवीन नवीन इकडे आल्यावर करमत नव्हतं, पण त्यांना इथनं बसल्यानंतर सर्व गल्लीतलं दिसत होतं, माणसं येताना जाताना. आता सवय झाली त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाही, कारण खूप लांब नाहीये. इथनं काय 5 मिनिटंही आम्हाला घरी जायला जुन्या लागत नाही. तर तिथनं सर्व दिसतं आम्हाला गल्लीत काय चाललं आहे काय नाही. तर अशा पद्धतीने बंगला बांधलेला आहे, पण आम्हाला बंगला म्हणायला आवडत नाही, आम्ही चंद्रवन निवास किंवा घरच बोलतो. आणि चंद्रवन हे नाव असं आई वडिलांचं नाव दोन्ही मिक्स करून सुचवल्यामुळं खूप छान वाटतं आणि सर्वांनाच ते खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटतं तर ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला आमचं हे छोटंसं घर, बंगला, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, निवास, तर कसं वाटलं तुम्हाला आमचं चंद्रवन निवास हे नक्कीच सांगा. बाय.